कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यातील अंबा मुख्य रस्ता उखडला, 70 लाखांचा निधी गेला वाया. ठेकेदारावर निकृष्ट कामाचा आरोप, सरपंचांनी दिला कामास स्थगितीचा आदेश. कारवाईची ग्रामस्थांची मागणी. जनतेच्या कौलाचा स्वीकार, काही ठिकाणी अपेक्षित यश तर काही ठिकाणी आत्मपरीक्षण गरजेचे. नगरपालिका निकालानंतर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अलिबागवर शेकाप आणि महाविकास आघाडीचा लाल बावटा, अक्षया नाईक नगराध्यक्षपदी विराजमान. भाजप उमेदवार तनुजा पेरेकर यांना केले पराभूत. जयंत पाटील यांचे जनतेला आभार. आणि पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन, मतदानासाठी महिलांचा मोठा उत्साह. लोकशाही बळकट करण्याचा निर्धार, महापालिका आणि रोटरीचा पुढाकार. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील अंबाई गावातील मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तब्बल 70 लाख रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता पूर्णपणे उखडलेला दिसत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. या कामात संबंधित ठेकेदार हनुमंत जाधव यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. या प्रकरणाची दखल घेत अंबाई गावच्या सरपंच शालिनी जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असून खड्डे बुजवण्याचं सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्यात आलंय. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनालाही देखील जाब विचारण्यात आला. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अपघातांचा धोका देखील वाढला. सरपंच शालिनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी ठाम विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अंबया सकपावरचे रोडचं काम चालू आहे. तिथे खडीकरण करण्यात आलेलं आहे, परंतु डांबरीचा एकही कण त्याच्यामध्ये नाही. आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि हा बोगस काम, अशाच पद्धतीने बोगस कामं इथं कॉन्ट्रॅक्टर अंबाई गावात करत आहेत. त्याच्यावरती कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. तरी याची पूर्व कल्पना आम्ही देत आहोत. तर याची चौकशी खात्याने व्हावी ही आमची अपेक्षा. अंबे सकपट रोड हा काही 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला होता. तर ती डागडुजी या ठिकाणी आज चाललेली आहे. डागडुजी होत असताना खड्डे बनवण्याचे काम या ठिकाणी चालू असताना खड्ड्यामध्ये कुठेही डांबरीचा अंश इथे काही दिसत नाही आहे. आम्ही सर्व सरपंच आमचे आहेत, आमचे ग्रामचे सदस्य आहेत, काही ग्रामस्थ आहेत, आमचे माजी सरपंच इथे आहेत, चेअरमन प्रदीप सकपाल इथे आहेत. सर्वांनी आम्ही इथे पाणी केलेलं असता इथे डांबरीचं अंश दिसतच नाही आणि पूर्ण निष्काळजीचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी आमचे दिव्यांग व्यक्ती देखील इथे, त्यांची नेहमी या ठिकाणी गाडी जात असते, त्या देखील गाडी त्यांची काही ठिकाणी पलटी आली आज या ठिकाणी, ते देखील समक्ष उपस्थित आहेत. तरी ह्या कामाची पूर्ण प्रशासनाने दखल घेऊन त्याची चौकशी व्हावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची आणि जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत हनुमंत जाधव यांची देखील आपण चौकशी करून ह्या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी असे आम्ही ग्रामस्थ प्रशासनाला आवाहन करत आहोत. आणि आमची एवढीच मागणी आहे की या रस्त्याचं काम योग्य पद्धतीने जावं. यातून आमचे जे एसटीचा इथून मार्ग आहे, एसटी या ठिकाणी जात असताना एसटीमध्ये प्रवासी खूप असतात, त्यामध्ये शालेय विद्यार्थी असतात. एसटी इथे कलडण्याची शक्यता आहे. तरी देखील प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर याची चौकशी व्हावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची आणि आमच्या सर्व मागणी आहे. नगर परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीचा निकाल जाहीर झाला असून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत. श्रीवर्धनमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व सिद्ध करत नगर परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. श्रीवर्धन नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 17 नगरसेवकांचा दणदणीत विजय मिळवत आपला झेंडा रोवला आहे. या ठिकाणी उबाठा गटाला 2, शिंदे सेनेला 3 तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय. या निवडणुकीतील विशेष आकर्षण ठरले ते बाळकृष्ण गोरनाक, माजी वनक्षेत्रपाल. श्रीवर्धन पाखारी प्रभागातून त्यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजय मिळवला आहे.
वन विभागात कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी, अनेक पुरस्कार आणि जनहिताच्या प्रश्नांवरील ठाम भूमिकेमुळे त्यांची ओळख रायगडची बुलंद तोफ म्हणून होती. जनतेने त्यांच्या कामाची पोचपावती देत मतदानातून विश्वास व्यक्त केला. या विजयानंतर बाळकृष्ण गोरनाक यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. नाही जी शासनाच्या ज्या आतापर्यंत 40 वर्षामध्ये ज्या वन विभागाच्या माध्यमातून ज्या योजना आम्ही राबवल्या, त्याच पद्धतीने शहरातील जो काही विकास आहे, सर्वांगीण विकास, तो आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून आणि आदित्य तटकरेंच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. कारण कामाचा आम्हाला अतिशय सराव आहे. 40 वर्षामध्ये अनेक पुरस्कार वगैरे घेतलेले आहेत आणि त्याच प्रकारचं काम आपण ह्या श्रीवर्धन नगरपालिकेत करू हे या ठिकाणी असं आश्वासित करतो. खासदार तटकरे साहेब असतील, मंत्री आदित्य असतील, आमदार अनिकेत भाई असतील, यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, आपला काय नक्की आता जबाबदारी असणार आहे? विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही आणि जी काय 5 वर्षात कामं जी काय आम्ही आश्वासित लोकांना केलेली आहेत प्रचार सभेत फिरताना, ती संपूर्ण आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी इरादा करतो. रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक निकालांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वप्रथम रायगडमधील मतदारांचे आभार मानलेत आणि जनतेने दिलेला कौल आपण पूर्णपणे स्वीकारत असल्याचं स्पष्ट केलं आहे. अपेक्षेप्रमाणे महायुतीला प्रचंड अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने निर्विवादपणाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. स्वाभाविकपणाने राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा असल्यामुळे त्यांच्या निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या जागा ह्या अधिकच आहेत. अपेक्षेप्रमाणेच ते होतं. शिवसेनेच्या सुद्धा विधिमंडळातलं त्यांचं संख्याबळ लक्षात घेता त्यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा नेतृत्वपैचं यश हे या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अनेक ठिकाणी तिन्ही हे प्रमुख पक्ष परस्परांच्या विरोधामध्ये सुद्धा निवडणुका त्यावेळेला लढले. कारण 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला कार्यकर्ते जे पक्षासाठी झटत असतात, एक मधली पिढीच या निवडणुका न झाल्याच्यामुळेच या निवडणुकीच्या पासून वंचित राहिलेली होती. त्यामुळे एकंदरीत सौहार्दाचं वातावरण राज्यभरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती म्हणून आम्ही निर्विवादपणाने त्या ठिकाणी केला. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आगामी कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या सुद्धा जवळपास 6-7 वर्ष आज थांबलेल्या आहेत, त्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा असाच कौल राज्यातल्या जनतेचा आम्हाला मिळेल. रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर थेट टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनवरून टीका झाली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी त्यांचा नॅपकिन कसा चालतो हे दिसलं ना असा टोला सुनील तटकरे यांना लगावला होता. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. सामंतांचा आता अधिकार खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे ते सांगतात ते ठीक आहे. सामंतांनी एक उदाहरण द्यावं, उदय सामंतांनी, की सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्तिगत टीका केली असं एखादं उदाहरण उदय सामंतांनी द्यावं, असं मला त्यांना जरूर त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, तुम्ही एक प्रमुख नेते आहात, त्याच्यामुळे तुम्हाला स्वाभाविकपणाने बोलता, तुमचं ते टी व्हीवरती येणं काय त्याच्यामध्ये मला आनंदच आहे. पण व्यक्तिगत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही प्रमुखांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेवरती केलेली नाही. उलट किती खालच्या दर्जाची टीका टिप्पणी झाले हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. एक गोष्ट निर्विवादपणाने सत्य, एक टप्पा ओलांडला गेला. आता हे पत्ते पाळले जात असेल तर आम्ही आत्तापर्यंत पाळलेलंच आहे, ते आणखी दृढ पद्धतीने पुढे पाळण्याचा प्रयत्न करू. कारण टीका ही वैचारिक असावी हे सातत्याने मी त्या ठिकाणी बोलत आलो. आजही माझं स्पष्ट मत आहे आणि उद्यापासून सुद्धा माझं मत तेच राहणार आहे की जे मी पूर्वी घेतलेलं होतं, की व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता विचारावरती टीका टिप्पणी त्या ठिकाणी व्हावी. याच्या संदेह दुमत असण्याचं काही कारण नाही.
रोहा नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। निकालानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांनी रोह्यातील जनतेने विकास, धैर्य आणि विश्वासाला मतदान करत स्पष्ट कौल दिला असल्याचं म्हटलंय। सत्तेचा गैरवापर करून दबावाचं राजकारण करूनही शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही। जनतेने खोट्या दाव्यांना आणि फसव्या राजकारणाला नाकारलं असून हा निकाल म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाला दिलेला चपराक आहे, असा हल्लाबोल तटकरे यांनी केलाय। अतिशय उत्तम पद्धतीने एका तरुण युवतीला संधी दिली। राष्ट्रवादीने 2 युवतींना संधी दिली, एक मनश्री आणि दुसरी दांडेकर। दोघी युवती आमच्या निवडून आल्या। समर्थपणाने आदितीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम किती फसवी, खोटी, दांभिक होती हे रोहेकरांनी कृतीने सिद्ध केली। रोहा बदललेला आहे आणि बदलण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण ताकदीने करू शकतो हा विश्वास रोहेकरांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच यावेळेला पहिल्यांदाच मी फक्त अर्ज भराच्या दिवशी होतो आणि शेवटच्या दिवशी सभेला आलो। मला विश्वास होता अशा किती खोट्या फसव्या टॅगलाईन तुम्ही काढल्या तरी रोहेकर याला कधी पसंती देणार नाही। शिवसेना ठाकरे सेनेचे नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अतुल चोगले यांच्या विजयानंतर रायगड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे। चोगले यांच्या विजयानंतर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या विजयात सहभाग घेतल्यानं या विजयामागे गोगावलेंचा हात असल्याची चर्चा रंगू लागली। याच पार्श्वभूमीवर अतुल चोगले शिंदे सेनेच्या वाटेवर जात असल्याच्या अफवा जोर धरू लागल्या। मात्र या सर्व चर्चांना रायगडमधील ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी ठाम शब्दात पूर्णविराम दिलाय। अतुल चोगले हे कुठेही जाणार नसून ते ठाकरे सेनेतच राहणार असल्याचे स्पष्टपणे शिर्के यांनी सांगितलंय। या श्रीवर्धनमध्ये आज जी वर्षानुवर्षे ज्यांची मक्तेदारी होती ती आज इथल्या जनतेने मोडीत काढलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी कौल दिलेला आहे। राहिला प्रश्न या ठिकाणी ज्या अफवा पसरल्या जात आहेत तर तसं कोणत्याही पद्धतीची अफवा या ठिकाणी होऊ देणार नाही आणि अतुल चौगुले हे शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलेले आहेत, त्यामुळे हे 100% शेवटपर्यंत ते मशालीवरच राहणार। पण या विजयी जल्लोषामध्ये मंत्री भरत गोगावले देखील वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो नंतर घेतला जाईल असं देखील मी या एकाच वाक्यात सांगेन या विषयावर की बेगमा शादी में अब्दुल्ला दिवाना याला एकच म्हण लागू पडते, बाकी काहीही नाही। मदत करणं आणि त्याचं श्रेय घेणं फार वेगवेगळा विषय आहे। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोषात एकत्र होते आणि या विजयामागं मंत्री भरत गोगावलेंचा हात असल्याचं देखील बोललं जाते। बघा कोणाचा हात आहे काय नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीवर निवडून आलेले आहेत, त्यामुळे बाकी कोणाचं श्रेय नाहीये, हे फक्त उद्धव साहेबांचं श्रेय आहे। खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं मोठा विजय मिळवलाय। शिंदे गटाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर आपलं नाव कोरलंय। या विजयामुळे खोपोलीच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या निवडणुकीत डॉक्टर सुनील पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द अजित पवार यांनी खोपोलीत सभा घेत जोरदार ताकद लावली होती, मात्र तरी देखील मतदारांनी कुलदीप शेंडे यांच्या पारड्यात कौल दिल्यानं अजित पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला। निकाल जाहीर होताच खोपोली शहरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। फटाके फोडून, गुलाल उधळून आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या विजयामुळे खोपोली नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून येणाऱ्या काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सर्व खोपोलीकरांना खूप मनापासून धन्यवाद की खोपोलीकर पूर्णपणे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युतीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि आम्ही जो विकासाचा अजेंडा ठेवला होता त्याच्या मागे खोपोलीकरांनी पूर्णपणे कल दिलेला आहे। कसं आहे की साहेब अटीतटीची लढत ही होणारच होती, कारण की बलाढ्य पक्ष दोन्ही समोरचे एकमेकाला सत्तेतले उभे होते। विकासाचा अजेंडा आम्ही समोर पुढे घेऊन चाललेलो होतो। त्याचबरोबर आमच्या वॉर्डमधले जे काही उमेदवार होते त्यांच्या विजयाचा मोठा माझ्या ह्याच्यामध्ये श्रेय आहे आणि ह्याला अटीतटीची बोलता येणार नाही की इतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा बोलला जातो। आतापर्यंत 25 वर्ष झाले, आतापर्यंत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा झालेला आहे आणि तो तोडून आम्ही पूर्णपणे आता शिवसेनेचा भगवा खोपोली नगर परिषदेवर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि प्रशांत ठाकूर आणि आरपीआयच्या माध्यमातून आम्ही रोवलेला गेलाय। त्यामुळे मी खोपोलीकरांचे खूप खूप धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून अनेक दिवसांची उत्सुकता आता संपली आहे। उरण नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावना घाणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। या निवडणुकीत भाजपच्या शोभा कोळीशाह, शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर तसेच अपक्ष उमेदवार नसरीन इसरार शेख यांचा पराभव झाला। नगरसेवक पदाच्या 21 जागांपैकी 12 नगरसेवक भाजपचे तर 9 नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून आले। त्यामुळे नगर परिषदेत सत्ता संतुलन जरी भाजपकडे असलं तरी नगराध्यक्ष पदावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे। मागील निवडणुकीतील राजकीय स्थिती पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार हे आधीच स्पष्ट झालं होतं। निकाल जाहीर होताच शहरात सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत असून भावना घाणेकर यांच्या विजयानंतर आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला। उरणमध्ये जनतेनं बदलाला कौल दिल्याची चर्चा आता सर्वत्र रंगताना दिसते। अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीनं मोठा विजय मिळवत नगर परिषदेवर आपला लाल बावटा दिमाखात फडकवला। या निवडणुकीत अक्षया नाईक या अलिबागच्या तरुण आणि उच्च शिक्षित नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून अलिबागच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा सुरू आहे। अत्यंत चुरशीच्या लढतीत जनतेने परिवर्तनाला कौल देत शेकाप महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट निर्णय दिला आहे। अक्षया नाईक यांच्या विजयामुळे शहरातील तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून विकास, शिक्षण आणि पारदर्शक प्रशासनाच्या अपेक्षा आता अधिक बळावल्या। या ऐतिहासिक विजयानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अलिबागमधील जनतेचे मनापासून आभार मानलेत। जनतेने दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप मविया कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या निकालामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर देखील दूरगामी परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे। अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत नगर परिषदेवर आपला लाल बावटा दिमाखात फडकवला। या निवडणुकीत अक्षया नाईक या अलिबागच्या तरुण आणि उच्च शिक्षित नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून त्यांनी भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव केला। या निकालामुळे अलिबागच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। अत्यंत चुरशीच्या लढतीत जनतेनं विकास, पारदर्शकता आणि नव्या नेतृत्वाला कौल दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे। अक्षया नाईक यांच्या विजयानंतर शेकाप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला। फटाके, घोषणा आणि विजय मिरवणुकीमुळे अलिबागमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या विजयानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अलिबागच्या जनतेचे आभार मानले। ज्या 2-3 सीट आमच्या गेल्या त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा नाराजी आहे, परंतु या शहरामध्ये जवळजवळ 40 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं वर्ष आहे। अबाधित आम्ही ते प्राबल्य आम्ही ठेवलेलं आहे। मला वाटतं की हे प्राबल्य नष्ट करण्याचं काम विरोधकांनी या ठिकाणी केलं। पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही काँग्रेस बरोबर लढत आलो आणि काँग्रेस आणि शेका पक्षाची लढाई आहे। सांप्रतच्या या वादळामध्ये मला वाटतं की ज्या पद्धतीची मागणी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीची या ठिकाणी साथ दिली आणि त्यामुळे कधी नाही हे होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना पडलेली आहे। 2-3 वार्डामध्ये तर डिपॉझिटच घालवलेलं आहे आणि एकदम अल्प मतं मिळाली। जिद्दीने या ठिकाणी आमची बाजू थोडी पडती झाली असताना या शहरावर लाल बावटा त्यांनी कायम ठेवलेला आहे। पहिल्यांदा आम्ही नगरपालिकेवर लाल बावटा लावण्याची परवानगी कार्यकर्त्यांना दिली, कारण ही शासकीय इमारत आहे। पण आज आम्हाला वाटतं ही शेका पक्षाचीच इमारत आहे, ही शेका पक्षाचीच मालमत्ता आहे। या भूमिकेतून आम्ही काम करतो आहोत। मला वाटतं की ज्या पद्धतीचा वापर पैशाचा आणि सत्तेचा स्कुटिनीपासून या ठिकाणी चिन्ह वाटवेपर्यंत सत्तेचा वापर बेकायदेशीर करण्याचा प्रयत्न सांप्रतच्या राज्यकर्त्यांनी केला, तो आम्ही खऱ्यापणे आणून पाडला। त्याच्यावर मात करून हा आमचा विजय आज मिळालेला आहे। लांजा नगरपंचायतच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीनं दैदिप्यमान यश संपादन केलंय। आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या उमेदवार सावली सुनील कुरूप यांनी तब्बल 4674 मते मिळवत 1984 मताधिक्यानं विजय मिळवला।
त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या पूर्वा मुळे यांना 2690 तर प्रियंका संजय यादव यांना 2640 मते मिळाली आहेत। नगरसेवक पदाच्या 17 जागांपैकी महायुतीने एकूण 10 जागांवर विजय मिळवला असून यामध्ये शिवसेनेच्या 9 आणि भाजपच्या 1 जागेचा समावेश आहे। या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी 6 जागांवर विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधलंय, तर शिवसेना उभाटा गटाला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलंय। लांजा नगरपंचायतची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती। निकाल जाहीर होताच लांजा शहरात महायुतीकडून भव्य विजय रॅली काढण्यात आली, तसेच अपक्ष विजयी उमेदवारांनी स्वतंत्र रॅली काढत आनंद साजरा केला। एकूणच या निकालामुळे लांजा शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून महायुतीचे वर्चस्व अधोरेखित झाले। राजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी श्रुती तांबणकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे। हुस्नबानू खलिफे यांना एकूण 3124 मते मिळाली आहेत, तर श्रुती तांबणकर यांना 2786 मतांवर समाधान मानावं लागलं आहे। या निकालामुळे राजापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून तालुक्यात आघाडीला मोठं राजकीय यश मिळालं। या निवडणुकीचे आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे हुस्नबानू खलिफे यांचे चिरंजीव जमीर खलिफे हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आलेत। आई मुलगा दोघांच्याही विजयामुळे राजापूरमध्ये जल्लोषाचं वातावरण असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय। राजापूर शहरातील सुज्ञ नागरिकांनी विकासाला मत दिलेलं आहे। कोण विकास करतो हे ओळखून त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। त्यामुळे हा जो विजय आहे तो राजापूर शहरवासियांनाच मी अर्पण करते। त्याचबरोबर आमचे जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे, शिवसेनेचे, मनसेचे, राष्ट्रवादीचे, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि लोकांनी त्याला साथ दिली। लोकांनी विकासाला मत दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ते निश्चितपणे लोकांचं मत राखू आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करू। या ठिकाणी फार मोठा पैशाचा वापर करण्यात आला, परंतु लोकांनी धनशक्तीला नाकारलं आणि जनशक्तीचा विजय आहे। धाक, दपटशाह आणि जोर जबरदस्ती ही राजापूर शहरात चालत नाही, याचं उदाहरण म्हणजे आजच्या राजापूर शहराचा आमचा विजय आहे। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेलमध्ये एक धाव मतदानासाठी या संकल्पनेवर आधारित महिलांची भव्य मॅरेथॉन उत्साहात पार पडली। पनवेल महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानं वडाळे तलाव परिसरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत लोकशाही बळकट करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। या मॅरेथॉनमध्ये 3 आणि 5 किलोमीटरच्या 2 गटात शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। धावण्यासोबतच महिलांनी स्वतः मतदान करण्याची आणि इतरांना प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली। यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते। यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही मॅरेथॉन अत्यंत यशस्वी ठरली। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.